हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आर डी फार्मा. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन. आणि मित्रांनो, यामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशनचे कोणते कोणते टाईपचे ड्रग हे कोॲग्युलेशनवर अफेक्ट करतात, त्यांच्या डेफिनेशन आणि कोॲग्युलेशनची नॉर्मल प्रोसेस कशी होते आणि कोणत्या कोणत्या कॅटेगरीचे ड्रग त्यावर अफेक्ट करतात हे कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघितलेलं होतं. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण अँटीकोॲग्युलंट ड्रग बघणार आहेत. आणि मित्रांनो, आज फ्री ऑनलाईन बॅचचा डे किती आहे? डे 6 आहे. डे 5 मध्ये मित्रांनो आपण अँटीकोॲग्युलंट ड्रगचं क्लासिफिकेशन पण बघितलेले. पुन्हा एकदा आपण त्याच्यावर फोकस करू की कोणते कोणते कॅटेगरीचे ड्रग अँटीकोॲग्युलंट मध्ये इन्क्लूड होणार आहेत मित्रांनो. तर इथे बघू शकता अँटीकोॲग्युलंट. त्याच्यामध्ये मित्रांनो आजच्या टॉपिक मधला कोणता आहे? पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट. आणि त्याच्यामध्ये इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर. याच्यामधला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेपॅरिनचं डिटेल मध्ये बघणार आहेत. जो अँटीकोॲग्युलंट आहे हेपॅरिन. तर मित्रांनो, यामध्ये हेपॅरिनचं फार्मॅकोकायनेटिक, फार्मॅकोडायनामिक म्हणजे मित्रांनो त्याचं ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन म्हणजे त्याचं फार्मॅकोकायनेटिक बघणार आहेत. त्यानंतर मित्रांनो त्याचं फार्मॅकोडायनामिक म्हणजे मोड ऑफ ऍक्शन बघणार आहेत. त्यानंतर मित्रांनो त्याचे ऍडव्हर्स ड्रग इफेक्ट कोणते असतील, त्याचं कॉन्ट्रा इंडिकेशन काय असेल, आणि मित्रांनो हेपॅरिनच्या अँटागोनिस्ट कोणता असेल ते पण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत. तर चला स्टार्ट करू व्हिडिओ मित्रांनो. आता इथे बघा अँटीकोॲग्युलंट. दीज आर द ड्रग यूज टू रिड्यूस द कोॲग्युलेशन ऑफ ए ब्लड. म्हणजे नावातच दिले की अगेन्स्ट दी कोॲग्युलेशन हे ड्रग काम करणार आहेत, राईट. आणि त्याच्यामधला मित्रांनो आपण बघणार आहेत हेपॅरिन. हेपॅरिन हा कसला आहे मित्रांनो? पॅरेंटल अँटी कोॲग्युलंट ड्रग आहे, राईट. तर त्याचं बघू आपण इथं डिटेलमध्ये. हेपॅरिन इज अ म्युकोपॉलिसॅकराइड विथ ए मॉलिक्युलर वेट. हेपॅरिन हे काय? म्युकोपॉलिसॅकराइड आहे आणि त्याचं मॉलिक्युलर वेट आहे मित्रांनो 10,000 ते 20,000 यामध्ये त्याचं मॉलिक्युलर वेट असणार आहे. आणि मित्रांनो त्याची आपण जर डिस्कवरी बघितलं तर मॅकलेन हा काय एक मेडिकल स्टुडंट आहे. डिस्कवर इन 1916 मध्ये काय केलंय मित्रांनो? त्यांनी काय केलंय? लिव्हर कंटेन पॉवरफुल अँटीकोॲग्युलंट. म्हणजे जो मेडिकल स्टुडंट होता त्याने डिस्कवर केलेलं आहे की लिव्हर मध्ये एक असा एक सबस्टन्स आहे जो की काय आहे? अँटी कोॲग्युलंट वर्क आहे त्याचं, म्हणजेच कोॲग्युलेशनच्या अपोजिट वर्क करतो. आणि मित्रांनो ते डिस्कवर झाल्याच्या नंतर दुसरा जे सायंटिस्ट आहे तो कोणता आहे? हॉवेल अँड होल्ट इन 1918 नेम्ड इट्स हेपॅरिन बिकॉज इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हर. तर मित्रांनो मॅकलिन ज्या स्टुडंटने ज्यावेळेस तो सबस्टन्स डिस्कवर केलाय त्यावेळेस त्याला हेपॅरिन नाव दिलेलं होतं का? नव्हतं दिलेलं. फक्त त्यांनी एवढेच सांगितलेलं होतं की लिव्हर मध्ये एक असा पॉवरफुल सबस्टन्स आहे जो काय करतो? कोॲग्युलेशनच्या अगेन्स्ट वर्क करतो. त्याला काय म्हणतात? अँटी कोॲग्युलंट. नंतर मित्रांनो दुसरे जे सायंटिस्ट होते त्यांनी 1918 मध्ये काय केलं मित्रांनो? त्या सबस्टन्सला हेपॅरिन असं नाव दिलं. पण ते हेपॅरिन नाव का दिलेलं आहे? कारण तो सबस्टन्स मित्रांनो लिव्हर पासून भेटणार आहे म्हणून त्याला हेपॅरिन असं नाव दिलेलं आहे, राईट. नंतर however it could be used in clinically only in 1937. म्हणजे मित्रांनो 1937 मध्ये तो क्लिनिकली यूज केलाय. वेन सफिशियंट डिग्री ऑफ प्युरिफिकेशन वॉज अचिव्ड. म्हणजे त्याचं प्युरिफिकेशन वगैरे ज्यावेळेस अचीव केलंय त्यानंतर 1937 मध्ये त्याचं यूज केलंय मित्रांनो. नंतरचा पॉइंट, हेपॅरिन कॅरी स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्जेस अँड इट द स्ट्रॉंगेस्ट ऑर्गॅनिक ऍसिड प्रेझेंट इन द बॉडी. त्याचा चार्ज कसं आहे? इलेक्ट्रो निगेटिव्ह चार्ज असणार आहे. तो काय मित्रांनो? स्ट्रॉंगेस्ट ऑर्गॅनिक ऍसिड बॉडी मधला. सेकंड पॉइंट, हेपॅरिन इज प्रेझेंट इन ऑल टिश्यू कंटेनिंग मास्ट सेल. रिचेस्ट सोर्स आर लंग, लिव्हर, इंटेस्टाइनल, म्युकोसा. तर मित्रांनो हेपॅरिन हे बॉडीमध्ये कुठे कुठे प्रेझेंट असणार आहे? ते मित्रांनो ऑल टिश्यू कंटेनिंग मास्ट सेल जे काही टिश्यू कंटेन करणार आहेत त्या सर्वांमध्ये मित्रांनो हेपॅरिन प्रेझेंट असणार आहे.
आणि त्याचे मित्रांनो रिचेस्ट सोर्स म्हणजे सर्वात जास्त ते कुठे असणार आहे, लंग मध्ये, लिव्हर मध्ये आणि इंटेस्टायनल म्युकोसामध्ये भेटणार आहे मित्रांनो. आणि नंतरचा कमर्शियली इट इज इन प्रोड्युस्ड फॉर ऑक्स लंग अँड पिग इंटेस्टायनल म्युकोसा. मित्रांनो हे कमर्शियली ज्यावेळेस हेपॅरिन रिक्वायरमेंट असणार आहे ते कुठून भेटणार आहे, ऑक्सच्या लंग मधून आणि पिगच्या इंटेस्टायनल म्युकोसामधून कमर्शियली ऑप्टेन होणार किंवा भेटणार आहे. आता मित्रांनो महत्वाचा पॉइंट आपण बघणार आहेत की यावर एखादा एमसीक्यू क्वेश्चन तुमच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम मध्ये येऊ शकतो मित्रांनो. तर हे आपण महत्वाचं पॉइंट बघू. मोड ऑफ ऍक्शन. मोड ऑफ ऍक्शन म्हणजे मित्रांनो त्याचं फार्मॅकोडायनामिक. फार्मॅकोडायनामिक म्हणजेच त्याची मोड ऑफ ऍक्शन. तर इथे बघा, हेपॅरिन इज पॉवरफुल अँड इंट्रावेनसली ऍक्टिंग अँटीकोॲग्युलंट इफेक्टिव्ह इन बोथ विवो अँड विट्रो. तर मित्रांनो हेपॅरिन जे अँटीकोॲग्युलंट आहे ते कसं इंजेक्ट करणार आहेत, इंट्रावेनसली किंवा त्याला पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट ड्रग असं म्हणतात मित्रांनो. आता इथे बघा, हेपॅरिन जे असणार आहे मित्रांनो ते दोन्ही सिच्युएशन मध्ये विवो मध्ये पण आणि विट्रो यामध्ये पण वर्क करणार. आता विवो मध्ये मित्रांनो लिव्हिंग बॉडी मध्ये, राईट, ह्युमन बॉडी मध्ये ज्यावेळेस हेपॅरिन इंजेक्ट करू त्यावेळेस वर्क करणार आहे. आणि विट्रो मध्ये ह्याचं महत्वाचं रोल असं आहे की मित्रांनो ब्लड बँक जेवढे पण असतात तिथे ब्लड ज्यावेळेस आपण स्टोअर करतात त्यावेळेस हेपॅरिनचा यूज करतात मित्रांनो, कारण तो कोॲग्युलेट होऊ नये. आता समजा बॉडीला तुमच्या इंजुरी झाली आणि ब्लड बाहेर येते तर थोड्या वेळाने मित्रांनो तो ब्लड कोॲग्युलेट होऊन जातो, राईट. पण तिथे जर अँटीकोॲग्युलंट यूज केला आपण तर तो होणार नाहीये. म्हणजे हेपॅरिन विओ मध्ये आणि इन विट्रो मध्ये पण यूज केला जातो मित्रांनो. नेक्स्ट पॉइंट, in a solution is carried strong electronegative charge which is responsible for interaction with basic protein needed for coagulant. Heparin itself not an anticoagulant. तर मित्रांनो इथे बघा, इन सोल्युशन मध्ये ज्यावेळेस आपण हेपॅरिन ही करतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज असल्यामुळे काय करणार आहे, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इट्स इंटरॅक्शन विथ बेसिक प्रोटीन. आणि हे बेसिक प्रोटीन सोबत ज्यावेळेस इंटरॅक्शन होणार आहे तर ते कशासाठी नीड होणार आहे, ती प्रोटीन ते हेल्प करणार आहेत मित्रांनो क्लॉटिंग साठी. आणि मित्रांनो इथे जर बघितलं ना आपण, हेपॅरिन इज ए नॉट अँटीकोॲग्युलंट म्हणजे तो स्वतः अँटीकोॲग्युलंट असं वर्क करणार नाहीये. पण तो काय करणार आहे मित्रांनो, आपल्या ब्लड मध्ये जे काही कोॲग्युलेटिंग फॅक्टर असतील त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करणार आहे आणि त्यांच्यासोबत इंटरॅक्ट केल्याच्या नंतर तो ऍक्शन प्रोड्यूस करणार आहे. आता इथे बघा नेक्स्ट पॉइंट, इट इज अनेबल टू इनिबिट द क्लॉटिंग ऑफ प्युरिफाईड फायब्रोजन बाय थ्रोम्बिन. बट इथे सेकंड पॉइंट मध्ये तुम्हाला इथे समजेल, हेपॅरिन विथ ए कोफॅक्टर इन प्लाझ्मा. जे काही कोफॅक्टर असणार आहेत मित्रांनो प्लाझ्मा मध्ये, प्रॉबेबली अँड अल्फा ग्लोबिलिन, हे अल्फा ग्लोबिलिन पण असू शकतात किंवा अदर कोफॅक्टर असणार आहेत, फॉर्म्स ए कॉम्प्लेक्स विच हॅज बीन पॉवरफुल अँटीथ्रोम्बिन ऍक्टिव्हिटी. तर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं होतं की अँटीकोॲग्युलंट जे असतात ते काय करणार आहेत, थ्रोम्बिनला इनहिबिट करणार आहेत. आणि मित्रांनो हे थ्रोम्बिन जे असणार आहे ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फायब्रिनोजनला फायब्रिन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे रिक्वायरमेंट असते ते थ्रोम्बिनची रिक्वायरमेंट असते. थ्रोम्बिन इज अ रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्जन ऑफ ए फायब्रोजन इनटू फायब्रिन. आणि फायब्रिन काय असणार आहे मित्रांनो, ते असणार आहे ब्लड क्लॉट. म्हणजे ती प्रोसेस तिथे स्टॉप करून टाकतो आणि अँटीकोॲग्युलंट ऍक्शन दाखवतो मित्रांनो. इथे जर आपण समजून घ्यायचं असेल तर इथे आधीच्या ह्याच्यामध्ये ना मी एक चार्ट दिलेला होता त्यावर आपण समजून घेऊ मित्रांनो. हा इथे बघू शकता. आता मित्रांनो ह्या आधीच्या स्टेपमध्ये प्रोथ्रॅम्बिन थ्रॉम्बिन मध्ये कन्वर्ट होतो. आणि मित्रांनो ही जे प्रोसेस असणार आहे फायब्रिनोजन विथ दी हेल्प ऑफ थ्रोम्बिन, राईट, ते काय कन्वर्ट करतं, फायब्रिन याच्यामध्ये कन्वर्ट. आणि मित्रांनो हा जर आपला अँटीकोॲग्युलंट हेपॅरिन जो काय करतो, अँटी थ्रोम्बिन ऍक्टिव्हिटी दाखवतो. म्हणजे ह्याला इनहिबिट करणार आहे
मग हे कन्व्हर्जेशनची जी रिॲक्शन आहे ते कम्प्लीट होणार नाहीये. म्हणजे मित्रांनो फॉर्मेशन ऑफ फायब्रिन होणार नाहीये आणि फायब्रिन इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग, म्हणजे हे प्रोसेस स्टॉप करणार आहे इन शॉर्ट जर आपण हेपॅरिनची मोड ऑफ ऍक्शन बघितली तर. आता हे चार्ट मध्ये तुम्हाला समजलं असेल मित्रांनो इझिली. आणखीन बघू नेक्स्ट पॉइंट कोणता आहे. दिस इज चिपली अकाउंट फॉर द अँटीकोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी प्रोलॉंगिंग द क्लॉटिंग टाइम ऑफ ब्लड. म्हणजे क्लॉटिंग टाइम ऑफ ब्लड जो आहे तो काय करतो, इनक्रीज करतो किंवा प्रोलॉंग करतो. इन ऍडिशन हेपॅरिन इनहिबिट द कन्व्हर्जेशन ऑफ प्रोथ्रॉम्बिन टू थ्रोम्बिन. म्हणजे प्रोथ्रॉम्बिनचं जे कन्व्हर्जेशन होणार आहे थ्रोम्बिन मध्ये ते पण इनहिबिट करतो अँड हॅज अन अँटीप्लास्टिक इफेक्ट, अँटीथ्रोम्बोप्लास्टिक इफेक्ट. बोथ ऑफ these इफेक्ट ऑन पॉसिबली सिक्वेन्स ऑफ प्रायमरी अँटीथ्रोम्बिन ऍक्शन. तर ते थ्रोम्बिनची ऍक्शन इनहिबिट करणार आहेत. हे महत्वाचा पॉइंट तुम्ही लक्षात घेतलं तरी तुम्हाला मोड ऑफ ऍक्शन समजणार आहे मित्रांनो हेपॅरिनची. आणि नंतरचा एक दुसरा पॉइंट आहे मित्रांनो, टू द लेसर एक्सटेंट हेपॅरिन इंटरफिअर्स विथ द ऍग्रिगेशन ऑफ प्लेटलेट इंड्युस्ड बाय थ्रोम्बिन. तर मित्रांनो हे थ्रोम्बिन जे फॅक्टर आहेत त्यामुळे मित्रांनो प्लेटलेटचं ऍग्रिगेशन होतं. आणि सर्वात महत्वाची स्टेप जर म्हणलं कोॲग्युलेशन मध्ये कोणती आहे तर ती आहे प्लेटलेट ऍग्रिगेशन. जिथे पण इंजुरी होणार आहे तिथे मित्रांनो पहिल्यांदा प्लेटलेट ऍग्रिगेशन होतं आणि त्यामुळे कोफॅक्टर रिलीज होता आणि नंतर कन्व्हर्जेशन होऊन ब्लड क्लॉट होतो. पण इथे मित्रांनो हे थ्रोम्बिन इनहिबिट झाल्यामुळे प्लेटलेट ऍग्रिगेशन पण काही प्रमाणात कमी होतो मित्रांनो. आता आपण मित्रांनो फार्मॅकोडायनामिक बघितलं, राईट. फार्मॅको डायनामिक म्हणजेच मित्रांनो त्याची मोड ऑफ ऍक्शन बघितली, राईट. आता मित्रांनो महत्वाचा सेकंड पॉइंट जो असणार आहे तो असणार आहे फार्मॅको कायनेटिक. तर मित्रांनो ह्या हेपॅरिनवर 100% मित्रांनो तुमच्या DIच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार आहे. आणि आपण मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस हा पॉइंट सर्व होईल ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन त्यावर मित्रांनो आपण एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे की त्याच्यावर कोणत्या कोणत्या टाईपचे MCQ क्वेश्चन, टार्गेटेड MCQ क्वेश्चन येतील ते पण डिस्कस करणार आहोत. आता आपण हेपॅरिनची फार्मॅको कायनेटिक बघू. आणि मित्रांनो फार्मॅको कायनेटिक मध्ये स्टडी ऑफ ADME. म्हणजेच मित्रांनो हेपॅरिन ज्यावेळेस बॉडीमध्ये इंजेक्ट करणार आहेत त्यावेळेस त्याचं ऍब्सॉर्प्शन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, मेटाबॉलिझम असेल आणि एक्सक्रिशन असेल. तर ह्या 4 गोष्टी कशा होणार आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर इथे बघा हेपॅरिन इज ए लार्ज हायली आयोनाइज्ड मॉलिक्यूल देअरफोर नॉट ऍब्सॉर्ब्ड ओरली. तर मित्रांनो आपल्या क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही पॉइंट बघितलेला असेल की हेपॅरिन हा पॅरेंटल आहे, म्हणजेच इंट्रामस्क्युलरली किंवा सबक्युटेनियसली किंवा इंट्राव्हेनसली ऍडमिनिस्टर्ड करणार. पॅरेंटल रूटनेच ऍडमिनिस्टर्ड करू शकतो. आणि मित्रांनो ओरली रूटने काय इफेक्टिव्ह नाहीये हा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला की हेपॅरिन इज नॉट इफेक्टिव्ह ओरली, रिझन काय आहे त्याचं, तर त्याचं रिझन असं आहे की हायली आयोनाइज्ड मॉलिक्यूल असतो तो, राईट. हेपॅरिन इज ए लार्ज हायली आयोनाइज्ड मॉलिक्यूल देअरफोर नॉट अब्सॉर्ब्ड orally, right. Injected IV its act in intravenously but after the subcutaneous injection, right. Anticoagulant effect develop over 16 minutes. तर मित्रांनो अँटीकोअॅग्युलंट इफेक्ट किती 16 मिनिट मध्ये डेव्हलप होणार आहे. आणि मित्रांनो याचं ही जर बघितलं बायो अवेलेबिलिटी ऑफ सबक्युटेनियस हेपॅरिन इज इनकन्सिस्टंट. म्हणजे तो कसं कन्सिस्टंट असणार नाहीये. नेक्स्ट पॉइंट, हेपॅरिन डज नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. म्हणजेच BBR ला मित्रांनो BBB ट्रिपल बी जे असेल म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर जे असणार आहे ते हेपॅरिन क्रॉस करू नाही शकणार. नंतर जे प्लॅसेंटा असणार आहे प्लॅसेंटाचा बॅरियर ते पण क्रॉस नाही करू शकत. इट इज अन अँटीकोॲग्युलंट ऑफ चॉईस ऑफ ड्रग ड्युरिंग
प्रेग्नन्सी, म्हणजेच मित्रांनो ज्यावेळेस प्रेग्नन्सीचे सिच्युएशन असेल तर त्यावेळेस मित्रांनो इट इज अ चॉईस ऑफ ड्रग असणार आहे ॲज अ अँटी कोॲग्युलंट. नेक्स्ट पॉइंट, इट इज मेटाबोलाइज्ड इन अ लिव्हर बाय हेपॅरिनेज. तर मित्रांनो आता ही मेटाबोलाइज होणार आहे, ह्याच्यामध्ये मेटाबॉलिझम आपण स्टडी करतो फार्मॅकोकायनेटिक मध्ये. तर हेपॅरिन जे असणार आहे ते कुठे मेटाबोलाइज होणार आहे, लिव्हर मध्ये, आणि विथ द हेल्प ऑफ हेपॅरिनेज, राईट. अँड द फ्रॅगमेंट आर एक्सक्रिटेड इन युरिन. It is metabolized in liver by the heparinase and fragment are excreted in urine. तर एक्सक्रिशन कुठे होणार आहे, युरिन थ्रू होणार आहे. तर आपण ह्याचे चारही पॉइंट बघितलेले आहेत, राईट. हेपॅरिन रिलीज फ्रॉम मास सेल इज डिग्रेडेड बाय द टिश्यू मायक्रोफेजेस अँड इट्स नॉट बी फिजियोलॉजिकली सर्क्युलेटिंग anticoagulant, right. After IV of doses 100 U/kg and the t-half average is 1 hour. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस 100 U डोस इंजेक्ट करू तर त्यावेळेस त्याचं टी हाफ किती असणार आहे, म्हणजे प्लाझ्मा टी हाफ त्याचं असणार आहे अवरेज 1 तास म्हणजे 1 hour. नंतर बघा बियॉन्ड दिस म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त डोस डिपेंडंट, म्हणजे ज्यावेळेस मित्रांनो जर त्याच्यापेक्षा जास्त डोस लागेल म्हणजे अवरेज टाइम वाढेल त्याच्यावेळेस पेशंट कसा असणार आहे, डोस डिपेंडंट असणार आहे. इनएक्टिवेशन इज सीन अँड फार्मॅकोकायनेटिक इज इनकन्सिस्टंट. म्हणजेच मित्रांनो डोस डिपेंडंट झाल्याच्या नंतर फार्मॅकोकायनेटिक जे असणार आहेत त्या पर्टिक्युलर ड्रग सोबत त्या पेशंटचा तो कसणार आहे, इनकन्सिस्टंट असणार आहे. त्याचा टी हाफ 1 तासाचा इन्क्रीज किती होणार आहे, 1 to 4 hours. तर मित्रांनो आपण याचं फार्मॅकोडायनामिक फार्मॅकोकायनेटिक दोन महत्वाचे पॉइंट बघितले. तर मित्रांनो आता आपण त्याचा डोस बघू की हेपॅरिनचा डोस किती असणार आहे. डोसेज हेपॅरिन इज अनकन्व्हेंटली गिवन IV इन बोलूस अँड डोस ऑफ द 500 म्हणजे 5000 ते 10000 U. आणि चिल्ड्रन मध्ये किती डोस असणार आहे मित्रांनो, 50 ते 100 U/kg फॉलोड बाय कंटिन्युअस इन्फ्युजन ऑफ 750 ते 1000 U/hour. हे मित्रांनो डोस असणार आहे, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर मित्रांनो एक महत्वाचा पॉइंट म्हणजे ऍडव्हर्स इफेक्ट. तर मित्रांनो आता ऍडव्हर्स इफेक्ट ज्यावेळेस हेपॅरिन इंजेक्ट करणार तर त्या पेशंटमध्ये कोणते कोणते साईड इफेक्ट जे असणार आहेत ते होऊ शकणार आहेत, म्हणजे पॉसिबल साईड इफेक्ट कोणते कोणते असणार आहेत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो हिमोरेजिक टेंडन्सी मे डेव्हलप ड्यू टू प्रोलॉंग्ड क्लॉटिंग टाइम ऑफ द ब्लड. अँटीकोॲग्युलंट म्हणजे मित्रांनो ब्लडचं जे क्लॉटिंग टाइम असणार आहे ते वाढवणारे ड्रग आहे. तर त्या सिच्युएशन मध्ये मित्रांनो एखादी इंजुरी झालेली असेल किंवा कोणतं हिमोरेजिक कंडिशनचा प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस काय होणार आहे, त्याचं हिमोरेजिक टेंडन्सी वाढणार आहे, म्हणजे त्याचं ब्लड जे रिलीज होणार आहे ते म्हणजे क्लॉट ऑटोमॅटिक थांबणार नाही. म्हणजे तुम्ही अँटीकोॲग्युलंट एखाद्या पेशंटला ऍडमिनिस्टर्ड केलेला आहे आणि त्याला दुसऱ्या डेला इंजुरी झाली आहे तर त्यावेळेस अँटीकोॲग्युलंट त्याच्या ब्लडमध्ये असल्यामुळे ते ऑटोमॅटिक ब्लड स्टॉप होणार आहे का, नाही होणार आहे. त्यावेळेस हिमोरेजिक टेंडन्सी म्हणजे हिमोरेजिक कंडिशन हे होणार आहे, हे असणार आहे ऍडव्हर्स इफेक्ट. सेकंड पॉइंट, सम believe that heparin can be lead to cerebral hemorrhage in the susceptible patient. तर cerebral hemorrhage पण होऊ शकतं काही पर्टिक्युलर पेशंट मध्ये. सेकंड पॉइंट, लॉंग टर्म हेपॅरिन ट्रीटमेंट मे कॉजेस ऑस्टिओपोरोसिस, ट्रान्सिएंट ॲलोपेसिया अँड द डायरिया मे ऑकर. तर मित्रांनो लॉंग टर्म ज्यावेळेस थेरपी असणार आहे, ट्रीटमेंट असणार आहे हेपॅरिनची, त्यावेळेस मित्रांनो ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच तुमचे जे बोन असणार आहेत बॉडीचे बोन ते काय होणार आहेत मित्रांनो, वीक होण्याची शक्यता असणार आहे. नंतर मित्रांनो तुम्ही लॉंग ट्रीटमेंट मध्ये ट्रान्सिएंट ॲलोपेसिया म्हणजे काही प्रमाणात मित्रांनो हेअर फॉल होऊ शकतो आणि अँड डायरिया मे ऑकर. तर डायरिया पण हा एक साइड इफेक्ट आहे. सेकंड पॉइंट, हेपॅरिन इंड्युस्ड थ्रोम्बोसाइटोपेनिया. थ्रोम्बोसाइटोपेनिया मीन्स मित्रांनो
तुमचे जे प्लेटलेट काउंट आहे ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. त्यालाच काय म्हणतात, HIT इज अनदर कॉमन प्रॉब्लेम. जनरली इट्स माइड ट्रान्झिस्ट, म्हणजे काही वेळेस लो प्रमाणात असणार किंवा ट्रान्झिस्ट म्हणजे कधीतरी दाखवणारा साईड इफेक्ट आहे हा. ऑकर ड्यू टू ॲग्रिगेशन ऑफ प्लेटलेट्स, म्हणजे आता ॲग्रिगेशन ऑफ प्लेटलेट मध्ये पण हेपॅरिन इफेक्ट करतो. त्यामुळे मित्रांनो जे काउंट असणारे लेवल ते कमी होऊ शकतं प्लेटलेटचं. हे साईड इफेक्ट आहेत. नंतरचं साईड इफेक्ट बघितलं तर मित्रांनो, हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन हॅज बीन रेकॉर्डेड. तर काही प्रमाणात काही पेशंटमध्ये हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन पण साईड इफेक्ट आहे मित्रांनो. सेकंड पॉइंट, कॉन्ट्रा इंडिकेशन, म्हणजे मित्रांनो हेपॅरिन कोणत्या पेशंटमध्ये आपण इंजेक्ट नाही करू शकणार आहेत, ते कॉन्ट्रा इंडिकेटेड कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये आहेत. तर पहिल्यांदा बघा ब्लिडिंग डिसऑर्डर, म्हणजे मित्रांनो पेशंटला एखादा ब्लिडिंग डिसऑर्डर जर ज्यावेळेस असणार आहे तर त्यावेळेस मित्रांनो हेपॅरिन आपण इंजेक्ट नाही करू शकणार. हिस्ट्री ऑफ HIT, म्हणजेच आपण इथे